बनवणार आहे। तर मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला माझं किचन टूर कसं वाटलं। आणि चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वप्रथम सगळ्यांना ओम नमः शिवाय। इथून किचनची एंट्री आहे। तर आपण इथून सुरुवात करूया। तर इथं मला ज्या वस्तू लागत नाही त्या मी ठेवलेल्या आहे। एक मोठी टीप आहे, त्याच्यात जे भांडे नाही लागत ते ठेवलेले आहे। आणि इथं ही एक लोखंडाची कढई आहे, यात पण जे भांडे मला नाही लागत ते मी यात ठेवलेले आहे। तर इथे हा बेसिंगचा एरिया आहे। इथे मी फक्त एक तेलाचा डब्बा ठेवते आणि साबण वगैरे लागतात कपड्याला भांड्याला ते ठेवते। तर इथे हा एक साईडचा कप्पा आहे, त्यात इथे वर मी चहा साखरेचे डबे ठेवलेले आहेत। हा चहा साखरेचा आहे आणि इथे ह्या डब्यात मी शेंगदाण्याचं कूट ठेवते आणि ह्या 2-3 छोट्याशा बरणी आहेत। इथं 2 नंबरच्या काउंटरमध्ये मसाल्याचे पदार्थ ठेवले आहेत मी। आणि इकडे ही छोटीशी सोड्याची बरणी आणि इथं खाली एकच 2च बरण्या ठेवल्यात मी। एक ही गुळाची आहे आणि याच्यात मीठ आहे। यात मी खूप जास्त ओझं नाही ठेवत, कारण करत होते ते बोलले की म्हणजे ह्यामध्ये जास्त ओझं ठेवू नका, त्यामुळे मी यात जास्त ओझं नाही ठेवत। आणि इथे कटलरी युनिट आहे। तर इथे मी दररोज लागणारे चमचे उलटवण्याचे दररोज। तर इथे मी वर 4च कप ठेवले, 4घांना लागतात तेवढेच ठेवले, बाकीचे दुसऱ्या कप्प्यात ठेवले। आणि इथे तुपाची वगैरे गाळणी आणि हे केकच्या मशीनचं आहे। इथं पण थोडं हे आहे असं ठेवलेलं। तर हे झालं कटलरी युनिट। आणि खाली ज्या आपल्याला तांबे ग्लास लागतात, छोटे छोटे डिश लागतात, त्या ठेवलेल्या मी इथं। इथं एक किसणी आहे आणि ह्या बाकीच्या सगळ्या डिश आहेत। इथं वाट्या ठेवल्या आहेत काही, आणि इथं मागे फुलपात्र आहे। आणि इथं दररोज लागणारे आपल्याला ग्लास आणि ते असं ठेवले। आणि ह्या कप्प्यात एक इडलीचं भांडं आहे आणि इथे एक मोठं पातेलं आहे। हे चहाचं एक पातेलं आहे इथे। आणि ही भाज्या वगैरे धुण्यासाठी लागणारी गाळणी आणि हे छोटे असे पातेले ठेवलेले। आणि इकडे मुलांचे डबे शाळेचे। तर असं ठेवलेलं आहे। आणि इकडे हे गॅससाठी गॅसची शेगडी, गॅसची टाकी इथे ठेवलेली आहे। आणि हे मातीचं भांडे हे मी याच्यासाठी घेतलं होतं दह्यासाठी उन्हाळ्यात। आणि इकडे बाकीचे लागत नाही ते सामान, इकडे हंडे वगैरे ठेवलेले। आणि माग एक कढई आहे मातीची। आणि इथे याला असं म्हणजे चुंबकत्व असल्यामुळे ते डायरेक्ट त्याला हे होतं, त्यामुळे असं खूप पॅक होतं ते। त्यामुळे मी इथं असं कपडा टाकते जे करून ते असं पॅक होणार नाही, असं थोडी हवा खेळती राहील
माझ्या किचन वाट्याला एकूण 7 कप्पे आहेत, पण 7 कप्प्यातले फक्त 4च ट्रॉल आहेत आणि 3 आपले असे कप्पे केलेले आहेत. तर ही दुसरी ट्रॉली आहे इकडच्या साईडची. माझा किचन वाटा हा येला आकाराचा आहे आणि खूप मोठा आहे. आणि इथे हे ह्या ट्रॉलीत मी फक्त एक मोठी कढाई ठेवलेली आहे आणि इथे हा मसाल्याचा डब्बा आहे आणि इथे एक तुपाची एक लोटी आहे आणि एक तेलाची. असं एवढंच ठेवलेलं आहे मी या कप्प्यात. एकदम असं सगळं सुटसुटीत ठेवलेलं आहे. आणि या खालच्या कप्प्यात जे भांडे लागत नाही ते भांडे ठेवलेले आहेत, जे मी कधी म्हणजे घेतच नाही वापरायला ते भांडे इथे ठेवलेले. हा डब्बा वगैरे कधीतरी लागतो आणि कप पण कोणी वगैरे आलं तर त्यावेळेस लागते कप ते. मिक्सरचे भांडे आहेत. इथं एक मोठं भांडं, एक छोटं भांडं आणि हे मोठा जग आहे पाण्याचा. आणि इथे एक छोटं कुकर आणि एक मोठं कुकर आहे. तिकडे साईडला एक डब्बा ठेवलेला आहे. आणि इथे माझे एक तुपाचं पातेलं आहे आणि हे दुधाचं आहे. आणि इथे 2-3 कढाई आहेत. आणि इथे मागं एक जर्मलचं पातेलं ठेवलेलं आहे. आणि इथं हे सगळं ताटांचं युनिट आहे, मोठ्या ताटांचं. तर इथं एक केकचं टीन ठेवलेलं आहे. हा केकचा टीन आहे. इथं मुलांच्या शाळेच्या बॉटल वगैरे आणि हे पापड भाजण्याची जाळी ते मी इथं ठेवलेले. आणि झाकण पण ठेवले, कारण ते असं बसत नाही की असा उभं, त्यामुळे असं आडवंच ठेवलेलं आहे. आणि इथंच साईडला फ्रीज आहे. फ्रीजवर काय मी खूप पसारा नाही ठेवत, फक्त एक आर्टिफिशियल फुलदाणी ठेवलेली आहे आणि हे शाश्वती पाणी प्यायला घेते तिचं तेवढं एक ठेवलेलं आहे. तर फ्रीज माझं साधं सिंपलच आहे, म्हणजे छोटंच आहे, लय मोठं नाही आहे. त्याचं ठेवते मी माझं फ्रीज. आणि इकडे असे डबे वगैरे लावलेले आहेत वर. एकच रॅक आहे पण खूप मोठा आहे. वरती एक भांड्याची जाळी ठेवली लॅपटॉपवर आणि हे सगळे डबे वगैरे सगळे रॅकवरच बसलेले आहेत. हा एक कप्पा आहे वर पूर्ण आणि त्याच्या 2nd नंबरला हा दुसरा कप्पा आहे. तिथे मी डाळीच्या बरण्या वगैरे ठेवलेल्या आहेत आणि वरच्या डब्यांनी सगळं वाळवून ठेवलेले आहे, म्हणजे उन्हाळ्यात आपण जे करतो पापड ते सगळं वर ठेवलेले. आणि इथं हा खाली साखरेचा डब्बा आहे. हाताच्या शेजारचा पोह्यांचा आणि इथे तांदूळ आहे. इथे बेसन पीठ, गूळ वगैरे ते आहे. इथे मुलांचा खाऊ आहे आणि ह्या डब्यात गूळ आहे. आणि हे आपलं केकचं क्रीम बीट करायचं मशीन आहे. हे ज्युसर आहे आणि तिकडे एक हॉटपॉटचा डब्बा आहे आणि त्याच्याखाली एक साधा डब्बा आहे. आणि हे खाली डबे असे इकडे ठेवलेले आहेत मी. आणि इथे एक मोठा असा प्लॅस्टिकचा एक बकेट आहे मोठी आणि इकडे मागं एक आहे ब्लॅक कलरची. ते यात सगळे जे भांडे लागत नाही ना ते भांडे सगळे मी यात ठेवलेले आहेत. एकदम मिक्सर आहे. हे मिक्सर खूप जुनं आहे, माझं लग्नातलं आहे. आणि वरती त्याच्यावर जे कुटण्याचे तांदूळ असतात ना ते ठेवलेले मी बघा. हा पिठाचा डब्बा आहे, गव्हाच्या पिठाचा डब्बा आहे हा. आणि त्याच्यावरच हे ठेवलेलं आहे पोळपाट आणि जे आपण स्वयंपाक करतो कणिक वगैरे मळण्यासाठी ते परात ठेवलेली आहे. आणि ही दुधाची किटली आहे. दूध आम्हाला घरूनच येतं गावाकडून.
आणि इथे चाळणीत बटाटे ठेवलेले. हा इथे फुटाण्याचा डब्बा आहे. इथे कांदे आणि हा लसूण आहे. आणि हे इथे एक विळी ठेवलेली आहे. मला चाकूने एवढं नाही जमत चिरायला, म्हणून मी विळीचाच वापर करते. आणि हे एक कापड आहे, त्याच्यावर हे कापड मी चपात्या वगैरे लाटण्यासाठी घेते पोळपाटाखाली. ते कापड ठेवलं आहे मी इथं. तर असं आहे माझं डबे ठेवण्याचं रॅक. आणि हे किचन ट्रॉल्या. किचन वाटतं खूप मोठं आहे माझं. तर आता आपण इथं वरचा किचन काउंटर बघूया. तर इथे हे एक चटणी लोणचं याच्यासाठी घेतलं होतं मी. हे एका याच्यात लोणचं एका याच्यात चटणी, असं हे चटणी लोणचं ठेवण्यासाठी. आणि इथं हा एक तुपाचा डब्बा आहे, लायटर त्याच्यावर. टोपलं नेहमी इथंच असतं. आणि इथं वर एक असं 2 रॅक करून घेतलेत मी. त्याच्यावर सगळ्या काचेच्या बरण्या ठेवलेल्या आहेत आणि ग्लास वगैरे. तर जवळून दाखवते मी तुम्हाला. इथं हा एक आर्टिफिशियल प्लांट ठेवलेला आहे मी इथे. तर असं थोडक्यात असं आहे माझं हे कॉपर युनिटच म्हणता येईल याला. इथे छोट्या छोट्या बरण्या आहेत, त्यात लोणचं आहे. आणि हे जे सुट्टे बिस्किट राहतात शिल्लक, ते साधवून जातात, त्यामुळे मी असं बरणीत ठेवते. आणि दिसतात पण मुलाला, त्यामुळे मुलाला घेऊन खाऊ पण शकतात, शाश्वतीला लागतात. आणि इथं मिठाची बरणी आहे. आणि ही एक काशीची आपली छोटीशी बरणी. आणि हे आपलं वरून मीठ घेण्यासाठी. इथं एक बोर्ड आहे. इथं मी छान असे छोटेसे गणपती बाप्पा लावलेले. ते पत्रिकावर नसतात का, ते मी इथे गणपती बाप्पा चिटकवलेले आहेत. तर इथे एक जवसाची बरणी ठेवलेली आहे. हे भाजलेले जवस आहेत. दररोज सकाळी खाते मी 1 चमचा असंच. आणि इथं माझा हा गॅस आहे. आत्ताच घेतला आहे मी तो पूजेच्या वेळेस, म्हणजे माझ्या बहिणीने घेतला आहे मला पूजेसाठी. तर हा माझा गॅस आहे. याच्यावरच दररोज मी स्वयंपाक करते आता. म्हणजे जसं इकडे शिफ्ट झालो तसं यावरच स्वयंपाक करते मी इथे. आणि इथं दूध आहे. आणि इथं माझं सिंक आहे. हे 2 नळ आहेत सिंकचे. आणि इथं एक याचं पॉकेट आहे. इथे एक विम जेलचं पॅक आहे भांड्यासाठी. आणि हे लायझॉल आहे. आणि इथे एक छोटासा मनी प्लांट लावलेला आहे मी बॉटलमध्ये. तर असं मनी. आणि इथे माठ आहे. इथे एक मधाची बॉटल आहे, त्याला खूप मुंग्या लागतात म्हणून ती मी इथं ठेवली. आणि इथे साईडलाच भांडे घासण्यासाठी ठेवलेले आहे. आणि इथं वायपर ठेवलेले आहे. आणि इथे एक एक्स्ट्राची जी आपली टाकी असती गॅस सिलेंडरची, ती ठेवलेली इथे. आणि हे सगळे कपडे जे आपल्याला पुसण्यासाठी कापडे लागतात ते कापड ठेवलेले.
आणि ह्या पिशवीने मी वरून त्यांना कवर करते, जेणेकरून कुणी जर आलं तर ते म्हणजे व्यवस्थित दिसण्यासाठी म्हणून असं ठेवलेलं आहे. इथे एक हांडा ठेवला आहे, हांड्यावरच एक बेसिनची जाळी ती ठेवलेली आहे. ते हांड्यातलं पाणी मी स्वयंपाकाला वापरते. आणि इथं पाण्याचा ड्रम आहे, हा ड्रम प्यायचं पाणी आणण्यासाठी लागतो. आणि किचनमध्येच इथे असं मोठंसं माझं देवघर आहे. किचनच्या लागूनच आहे देवघर, म्हणजे किचनमध्येच आहे. आणि इथं देवघराच्या शेजारी मोठी खिडकी आहे. आणि इथे आता लोणचं केलं होतं मी, ते लोणचं ठेवलेलं आहे. इकडून खिडकीतून हवा येते ना, मग त्या हवेमुळे मी ती लोणच्याची बरणी इथंच ठेवली होती. आता नाही, पण उन्हाळा होता तेव्हा गरम व्हायचं ना खूप, म्हणून मग लोणचं खराब व्हायला नको म्हणून मी तर खिडकीच्या जवळ ठेवलं होतं. आणि ते हलवण्यासाठी त्याच्या खाली ते कापड ठेवलं होतं, कारण आपण तशीच जर बरणी हलवली तर मग ती बरणी फुटू शकते. त्यामुळे मी ते खाली कापड ठेवलं आणि मग त्यावर धरून ते आपल्याला बरणी हलवता येते. इथं किचनमध्येच मी कॅलेंडर लावलेलं आहे. इथे वर पण लॅफ्ट आहे एक, म्हणजे एंट्रीच्या मध्ये इकडून एका साईडला लॅफ्ट आहे आणि इकडून एका साईडला लॅफ्ट आहे. मध्ये एंट्री आहे किचनमधून. आणि इथे एक बोर्ड आहे लाईटीचा. यामध्ये भीमसेनी कापूर लावत असते संध्याकाळी.